नमस्कार मित्र हो, विषय असा असतो, मनुष्य आयुष्यभर अनेक आघाड्यावर त्याचं जीवनाचं क्रम चालत असतो आणि त्याच्या मेंदूमध्ये अनेक घटनाक्रम, अनेक विचार, प्रसंग, त्यानुसार तो त्या क्षणाला त्या क्षणाचं महत्व आणि विशेषत्व जाणून तो जीवनाचा मार्गक्रमण करत असतो. आहे ना बरोबर? एवढं कळायला आणि कळते पण यायला बराचसा काळ जातो. आपण आपल्या मनावर किती आणि प्रसंगानुसार आपण लोकांच्या मनावर किती, असं आपल्या मनाचं दोलायमान असतं. सारखंच एक मन नसतं आणि सारखंच एक घटनाक्रम नसतो. बरोबर? संगत गुण, सोबत गुण. आपली संगत कुणाची, आपण वागतोय काय, आणि अनुभव तेवढाच येतो की संगत आणि सोबत. सध्याचा काळ, संगतीचे परिणाम, संगतीचे दुष्परिणाम, हे अनुभव हीच खात्री असा मार्गक्रमण काहींच्या बाबतीत आहे. माणूस डोळस असावा, द्रष्टा असावा, सूक्ष्म अवलोकन, निरीक्षण, गणन करणारा असावा. यासाठी अध्यात्माची रुची असावीला हवी. तर्कशास्त्र, मानसशास्त्र, स्वभाव गुणधर्म कळायला हे कळते पण अध्यात्मातून येतं. भौतिकवाद, चंगळवाद, मौज मजा हे संगत गुण, सोबत गुणातून माणसाला जीवनात कटू अनुभव येतात. चरित्र आणि चरितार्थ, चरित्र जगण्यासाठी खरोखर आचरण मूल्य अत्यंत आवश्यक आहे. येथे आचरणाची पूजा केली जाते, चरित्राला गायलं जात. चरित्राचं सत्य, निष्ठा आणि शांतीप्रद, लोककल्याणकारक, मंगल भूमिका हे सत्याची केली जाते. म्हणून देवतांची पूजा ही सत्य, निष्ठा आणि शांतीसाठी आहे. भगवान श्री राम हे आपले आदर्श आहेत. सत्य, निष्ठा, शांती. प्रसंगाचं गांभीर्य आणि वचनाची एकनिष्ठता, मी म्हणलं ना निष्ठा, तीच शांतीला भगवतमय गुण देते. म्हणून आपण भगवंताची उपासना करतो आणि व्यंगाला आपण टाळतो. संगत गुण, सोबत गुणाला ओळखून टाळतो. हे टाळणं आणि टाळता येणं हे अध्यात्म शिकवतो. अध्यात्म कळायला आणि अध्यात्म जगायला संत हे आपल्याला सतत मार्गदर्शक करत असतात. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आता आठवला पहा. आली या जन्मा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह काळाचे, धन कुबेराचे, तेथ मनुष्याचे काय आहे. किती उपदेशपर अभंग आहे आणि सत्याशी निगडीत आहे. उपदेश आणि सत्यावर निगडीत असलेला देह काळाचे, मनुष्याचा जन्म, अस्तित्व आणि लय हे 3 टप्प्यावर असत आणि अस्तित्वाचा अंत इति असतोच. राजा असो, रंक असो, हे पूर्ण सत्य आहे. देह काळाचे, धन कुबेराचे,
अक्कल, हुशारी, चतुराई, पद, पैसा, प्रतिष्ठा यातून धनवान होता येतो. पण आपले गुण उधळल्यानंतर चरित्र हे टिकतं का? चरित्राला येथे वंदनीय, पूजनीय आहे. वाईट दुष्कर्म यातून पाप घडतं आणि सत्कर्म, सेवा, सद्भाव या गुणातून दैवी गुण जीवनामध्ये येतात. आणि आचरण शुद्धता ही वाचल्यानं, ऐकल्यानं, सांगितल्यानं नसते, ती आचरणात आणावी लागते. आचरण मूल्यता, मूल्य जपली पाहिजे आणि आयुष्य छान असं जगता आलं पाहिजे. संग आणि संगत ओळखून आपला निर्लेप, निसंग, निरामय, निरंजन अवस्थेपर्यंतचा जीवन प्रवास भक्तीतून येतो. ऐकणं काय, बोलणं काय, वागणं काय. श्रवणम, कीर्तनम, वंदनम, दास्य, सख्य हे 5 गुण आहेत. ऐकणं, वर्णन करणं, श्रवणम, वंदनम, वंदना स्तुती कोणाची करायची? लांबून चांगून आणि हुजरेगिरी ही स्तुती नाही, ही लाचारी असते. भगवंताची स्तुती, सद्गुणाची स्तुती, सत्कर्माची स्तुती, सत्कर्मी रती वाढव. माऊलीने किती उदाहरण पहिलंच वाक्य दिलं. भूतां परस्परे जडवो विश्व, भूतां परस्परे जडो मैत्र जीवांची. भूतां परस्परे जडो मैत्र जीवांची. मैत्रीय भाव, करुणा, प्रेम, वात्सल्य हे गुण आहेत. संतांकडून आपल्याला जीवनात मार्ग कळतो आणि त्या सन्मार्गातून आपल्याला भक्तीचा रस येतो. निरस्ता संपते. रस म्हणजे जल, ओलावा. चांगला ओलावा जर असेल तर अंकुर फुलते, वृक्ष मोठा होतो, रसाळपणा येतो.